अशाच पद्धतीच्या काही घटना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसत आहेत. सचिनजी, मी तुमच्याकडे येते. सचिनजी, असं कळतंय की शिवसेनेने पत्र लिहिलेलं आहे आपल्या वरिष्ठांना प्रदेश अध्यक्षांबद्दल, त्यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं त्याबद्दल. तर हे सगळे प्रकार जे आता घडतायत, खास करून मनसेचा समावेश करण्याच्या अनुषंगाने, ते बघता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंध दिसणार आहे का? पहिली गोष्ट, आता मी राजू वाघपर्यंत कवी ऐकत होतो. ते म्हणत होते की आम्ही कोणाला इशारे देत नाही आहोत, भाजप आमचा मोठा भाऊ आहे. भारतीय जनता पक्षाचं नेत्यांना उठवळ मात्र म्हणता येत नाही. आणि ज्या पद्धतीनं ते बॅनर लागलेला आहे की महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे, त्याचा अर्थ त्यांना एवढं तरी माहिती असलं पाहिजे की तेवढ्यासाठी जेवढ्या सीटा लागतात तेवढं भारतीय जनता पक्ष देणार आहे का? ते महायुती म्हणजे केवळ भारतीय जनता आहे, त्याच्या तितकं महत्व नाही, हे वेळोवेळी दिसतंय आम्हाला. आणि त्यासाठी मग तुमचे जे काही गणेश नाईकांच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेब जात नाहीत, म्हणजे काही सगळं काही आलबेला आहे असं नाही आहे. त्यामुळे केवळ महाविकास आघाडीवरती अशा तऱ्हेचं प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं तऱ्हेचं चित्र नाही. महायुतीमध्ये महाकुस्ती जी चालू आहे, त्यांनी जे जाहीर केलेल्या स्कीम्स कशा पद्धतीने केल्या, कशा पद्धतीनं कुचंबणा होते आहे एकनाथ शिंदे साहेबांची, हे आम्ही पाहतोय. आता राहिला महाविकास आघाडीचा प्रश्न. मनसे हा पक्ष काही महाविकास आघाडीमध्ये नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत नव्हता. निवडणुका त्यांनी लोकसभेच्या कालावधीमध्ये असेल किंवा विधानसभेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि एकंदरच या काही मूलभूत आक्षेप आमच्या पक्षाचे आहेत, त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आम्ही पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे पक्ष नेतृत्वानं की स्थानिक नेतृत्वाच्या इच्छेनुरूप या पद्धतीनं हायकमांड निर्णय घेईल. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर विविध गणित वेगवेगळ्या पद्धतीचे होतील. जसं आता महायुतीमध्ये आहे की त्यांचं असं म्हणणं जे आम्हाला कळतंय की ठाण्यामध्ये युती होणार नाही, मुंबईमध्ये होईल, मग किती जागा घेतील ते पुढचा भाग आहे. पण अनेक ठिकाणी होईल की न होईल अशा तऱ्हेचे तसे चित्र आहे. तसंच इतरही ठिकाणी असेल. पण सचिनजी, त्याबरोबर नागपुरामध्ये महाविकास आघाडी राहील का, असाही एक मुद्दा आहे. नाही, तिथे नागपूरमध्ये पहिली गोष्ट अशी की विदर्भामध्ये काँग्रेस हा एकमेव अतिशय म्हणजे ताकदीचा पक्ष आहे, जो सरळ सरळ तिथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची लढत आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल की एकत्र लढावं किंवा त्या संदर्भामध्ये दुसरीकडे वेगळं लढावं, त्यानुरूप आम्ही निर्णय घेऊ ना. प्रश्न असा आहे की अनेक वेळा आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होती, त्याही वेळेला एकत्र सत्तेत असताना 15 वर्ष सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. त्यामुळे ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. अनेक ठिकाणी जिथं युती असते त्या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा झेंडा पोचत नाही, पक्षाचा कार्यकर्ता पोचत नाही, चिन्ह पोचत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा चिन्ह जाणं, झेंडा जाणं, कार्यकर्ता तिथला जो असतो त्याला संधी मिळणं, प्रक्रिया असते. बरं. या सगळ्या प्रक्रियेनंतरच आपल्याला ही बाब स्पष्ट होणार आहे.